माहिती तर पाठवलं कशाला? हे असं जेवण कसं खाणार? काहीतरी चमचमीत जेवण का नाही पाठवलं? मला न विचारता हे असे बदल केलेत कशाला? हे सगळं म्हणून झालं असणार. खरंय. बापरे आनंद, त्यांना कसं काय कळलं? अंतर्यामी बायको. आपलं दुसरं काय असणार? उपयोग काय त्याचा? अंतर्यामी आहेत ना. तुम्हाला आता बिर्याणी खावीशी वाटते, पिझ्झा खावासा वाटतोय, हे कळत नाही त्यांना. आणि खरं तर नंतर गुलाबजाम पण चालतील. 2, फक्त 2. मी 5 खातो का? नाही, फक्त 2. वाचा तू पुढे हा वाचतोय. पण मनातले हे सगळे प्रश्न बाजूला ठेवा आणि समोरच्या जेवणावर फोकस करा. कारण तुमच्या तब्येतीसाठी हेच जेवण गरजेचं आहे. करेक्ट. या बघ ना. काय आहे? फ्रूट सॅलड? वा, हेल्दी. नुसतं सॅलड? चांगलं असतं. पुन्हा चटणी? वाच. नाही राजवाडे, यात पण तुम्हाला हवं ते नाहीये. सॉरी. आणि कोंबीन घशात तुमचा. सॉरी. थोडे दिवस गोड कमी खाल्लं तर काही बिघडणार नाही. अशा काय ती? वा, क्या बात है. काय? एकदम परफेक्ट बायको मिळाली तुला. म्हणजे तिच्याकडे ना तुझ्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. चला, आमची काळजी भेटली बाबा. चल खायला लाग. वा. नाही. चमचा दे. हा. नाही 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 नाही, अरे माझ्याकडनं हे खाल्लंच जाणार नाही. एक तर सकाळपासून मी मान मोडून काम करतोय, किमान जेवण तरी चविष्ट हवं का नको? मी पण काम करतोय. चविष्ट आहे. टेस्ट तर कर. तू चव पण नाही घेतलीस. कर एकदा टेस्ट कर. काय या सगळ्यामुळे माझं दुर्लक्ष होतंय कामाकडे. यामुळे कंपनीचं नुकसान होतंय, सगळ्या स्टाफचं नुकसान होतंय आणि कंपनीचं आणि स्टाफचं नुकसान झालेलं मी सहन करणार नाही. मी हे असलं जेवण जेवणार नाही. हे नाहीच म्हणजे मला काहीतरी याने माझी भूक काय करतोयस तू? त्यांनी माझी भूक भागणार नाही. मला काहीतरी वेगळं मागवायला लागेल. समर, तुला अलाउड नाही बाहेरचं जेवण तू आवडतं? कपडे तू मला सांगू नकोस आणि तू स्वानंदी मॅडमला काही सांगणार नाहीयेस. ओके. लोकांच्या आणि कंपनीच्या कल्याणासाठी करतोय मी हे सगळं. स्वानंदी वहिनी, समर बाहेरचं जेवण ऑर्डर करतोय. स्वानंदी वहिनी, समर बाहेरचं जेवण ऑर्डर करतोय.